टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे। पुण्यातील कोढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर दहशतवाद विरोधी पथकाने छापा टाकला आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणावर संशयास्पद वस्तू आणि सामान जप्त करण्यात आले आहे। या छाप्यात तब्बल 3788 सिम कार्ड, 7 सिम बॉक्स, वायफाय आणि सिम बॉक्स चालवण्याकरिता वापरण्यात येणारे अँटीना, लॅपटॉप सह मोठा मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त केला। विदेशातून भारतात येणारे इंटरनॅशनल कॉल भारतातील यंत्रणेला समजून देण्यासाठी पुण्यातील कोढव्यामध्ये बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटर सुरू होतं। या कारवाईत नौशाद अहमद सिद्धी या 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। कोंढव्यातील मिठानगर येथे असलेल्या MA कॉम्प्लेक्स परिसरामध्ये अधिकृत एक्सचेंज सेंटर सुरू होतं। दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा दहशत विरोधी पथक सध्या तपास करत असून ताब्यात घेण्यात आलेल्या नौशादकडे पोलीस चौकशी करीत आहेत। आपल्या भागातील